तर अशोक चौधरींचा मनसेकडून खरपूस समाचार घेण्यात आलाय। राज ठाकरे कोण असं विचारणाऱ्या चौधरींना सुनावण्यात आले। तोंड दिले म्हणून काहीही बोलू नका, अभ्यंकरांनी टोला हाणलाय। ठाकरेंचा एक गुण घेतला तरी तुमची भरभराट होईल, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी चौधरींना टोला लगावलाय। स्वतःचं राज्य नीट करावं, म्हणजे त्यांच्या राज्यातली लोक ही इतर राज्यात जाणार नाहीत आणि स्वतःचं राज्य नीट करायचं नाही, ते कर्जबाजारी करून ठेवायचं। इतर राज्यात लोक जातात, त्यापेक्षा त्यांनी स्वतःचं राज्य जर चांगलं केलं तर मला वाटतं त्याही लोकांना आनंद होईल आणि ती लोक त्यांच्या राज्यात सुखाने नांदतील आणि महाराष्ट्रातही मराठी लोकांना काम चांगलं मिळेल। त्यामुळे फक्त तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं एवढंच करू नये। इतर राज्य काय बोलतात आपल्या राज्याच्या बाबतीत ह्याचा त्या सन्माननीय मंत्र्यांनी विचार केला पाहिजे। राज ठाकरे ही व्यक्ती आहे ज्यांनी सन्माननीय पंतप्रधानांबरोबर लोकसभेला भाजपच्या आग्रहास्तव शिवतीर्थावरून देशाला संबोधित केलेला आहे। एक वयाच्या 38व्या वर्षी पक्ष काढलेला आहे असे राज ठाकरे। रजा अकादमी जेव्हा मोर्चा काढला होता आणि तुमचे चॅनल्स वगैरे जेव्हा फोडले होते, महिला पोलिसांवरती जेव्हा तिकडे त्यांना मारामारी केली होती, त्याच्या विरोधात लाखाचा मोर्चा काढणारे हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे। अनेक गुण आहेत, त्यातले एक जरी गुण त्यांनी घेतला ना तरी त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं आणि त्यांची लोक त्यांना आशीर्वाद देतील।